माझे आणि आईचे फोटो बघितले असेल तुम्ही, पण आता त्यामध्येच एक फोटो राहिले होते राधिकाचे. पण हे फोटो कधी राधिकाचं माहेर पण पिंजरचं आहे आणि आपण जे लग्नाचे 3 अल्बम बघत आहे दादाचे, तर ते पण छान वगैरे दिसते. हो, आणि बघा खूप सारे फोटो माझे 1 2 3 4. हे तर माझं स्पेशलच पेज तयार केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या YouTube चॅनलमध्ये. आणि आज आहे काहीतरी सांगायचं तुम्हाला, कारण आजचा व्हिडिओ जो आहे आपला जुन्या आठवणीवरती आहे आणि ते सर्व शेअर करतात जुन्या आठवणी, जसं की आईचं, माझं आणि राधिकाच्या. त्यावरतीच हा व्हिडिओ राहणार आहे. तुम्हाला जुन्या आठवणी आता कसं, तर साहजिकच जुन्या आठवणी आपल्याला जेव्हा आपण एखादं कॅमेऱ्यातनी किंवा फोटोमध्ये ते घटना असतात ते आपण शूट वगैरे करून ठेवतो आणि तेच आपल्याला आठवणीत राहतात. आणि एखादा व्हिडिओ असेल किंवा मग एखादा अल्बम असेल तर तेच सहजासहजी जे आहे आपल्या आठवणीत राहतात. बाकीचं जे आहे ते फक्त स्मरणमध्ये राहतात. तर असं आहे, त्यावरतीच आपला व्हिडिओ राहणार आहे. तर राधिकाला पण इकडं वाटत होतं की जुन्या आठवणी, तुमचे फोटो बघायचे होते सर्वांचे, तर म्हटलं डोक्याला लागलं देवच्या. आणि माझ्या हाताला खूप मुंग्या आलेल्या आहे. खूपच म्हणजे करंट कसा असते तसा एकदम झणझण होत आहे हात. तेल काय खूपच झालं. तुला लागलं का रे देऊ? कुठं लागलं? असं आहे, अल्बम पाहणं चालू होतं, मागून आला तर माहिती नाहीये. आणि तेच बघायचं आपल्याला. आणि राधिकाचं म्हणणं पण होतं की तुम्ही जे आहे लहानपणी कसे दिसत होते. आणि आई अचानक फोटो पाहिले माझे, मला दिसले माझे फोटो जुने, तर मग म्हटलं की यांचे फोटो असेल ना, मला पाहिजे म्हटलं. हो, तर असं आहे, जुन्या आठवणीमधलंच आपण आज शेअर करणार आहे फोटो. आणि इकडे आई पण आहे आणि काकू पण आहे. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आणि तेच पाहणार आपण नेमके अल्बम लग्नाचे. आणि लग्नाचे म्हणजे आमच्या लग्नाचे नाही, तर आमच्या लग्नाचे जे अल्बम आहे आम्ही शेअर करणार आहे, पण त्याला वेळ आहे थोडासा. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार नेमके कधी शेअर करणार आहे. तर कारण आमचा अल्बम जो आहे लग्नाचा तो आणखी आलेला नाही आहे. पण तोपर्यंत राधिकाला वाटलं किंवा आपलं जे आहे अल्बम जुन्या आठवणी आईच्या, माझ्या आणि आमचे फोटो जे आहे ते बघायचं. आणि राधिकाचे फोटो पण आहेत जुने, ते पण पाहणार आहे आपण. म्हणजे त्याच्यावरतीच आपला आजचा व्हिडिओ राहणार आहे. राधिकाचे लहानपणीचे फोटो, माझे लहानपणीचे फोटो आणि आईचे पण. तर असं आज शेअर करणार आहे. एवढं जुनं आहे, अंदाजात तारीख वगैरे नाही, अल्बम असेल पाहिजे, डेट वगैरे राहते. जसं की दादाच्या अल्बमवरती आहे, याच्या नाही आहे. आणि विशेष म्हणजे काय झालेलं आहे या अल्बममध्ये, खूप जण आहेत. आणि दादाच्या लग्नामध्ये जे आहे पाय वगैरे धुण्याचं काम असते ना नवरींचं, ते काय म्हणतात ते होबास असते तेव्हा. आणखी काय असते? असं असते. त्यावेळेच एक आठवण आहे जुनी, ते वगैरे आपण पाहणार. हा, हे आलं. तर हे बघा मित्रांनो, माझा लहानपणीचा फोटो आज सापडलेला आहे. हे बघा, कोण आहे? कोण आहे टोपी घातलेलं? हे बघा, असं आहे मित्रांनो. आज खूप दिवसानंतर बघितल्यानंतर कसं वाटते बघ. 2008 ते 9 मधला फोटो. हे आहे, आणखी पण आहे, आणखी पण आहे. आणि हे बघा डान्स वगैरे करतात ना बँजेवरती, त्यावेळेस बघा, हे बघा. आणि त्यावेळेस पण मस्त शर्टिंग वगैरे घातलेलं होतं, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. आणि हे बघा मस्त वगैरे डान्स वगैरे करताना आमचे मामा पण आहेत, रमेश मामा. असा जण आठवण. आणि आईचा पण एक फोटो आहे मध्ये, याच्यामध्ये नाही का, मग दुसऱ्या अल्बम मध्ये असेल. अच्छा, म्हणजे जे लग्न होतं दादाचं इकडे झालेलं आहे.
आमची करता म्हणजे हा नवरीला उचलून आणलं होतं इकडं वहिनीला, आणि मग इकडे लग्न वगैरे लागलं होतं. हो असं आहे. आणि बघा हे एक फोटो सापडायला परत टोपी घालून कसा वाटत होतो कमेंट मध्ये सांगा. खूप दिवसानंतर खूप जुने फोटो. हा किती छोटी होती मग. खरंच का? मग तेवढा छोटा असणारच आहे ना, का मोठं थोडी असणार आहे. पण कितीची आईचे फोटो पण सापडायला आपल्याला अल्बम मधले. तर बघा असं हे आहे जवळपास 2018 मधले फोटो आईचा. राधिकाचं माहेर पण पिंजरचं आहे, आणि आपण जे लग्नाचे 3 अल्बम बघत आहे दादाचे, तर ते पण पिंजरचेच आहे. असं आहे सर्व. आणि बघूया आपण आता कोणाचा अल्बम बघायचा आता ताईचा आता ऋषल वहिनीचा बघायचा आहे आणि दादाचा बघायचा अल्बम. आणि मस्तपैकी तारीख बघा किती आहे. शुभ विवाह 30/6/2020 असं आहे. आणि सुरुवात करणार आहे आपण आता. पंशू हे कोण आहे? हे आणि हे कोण आहे? हे हा. आणि हे 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 असं आहे सर्व. देऊला विचारावं लागते. आणि खूप सारे आठवण बघा हे बघा वहिनी आणि माझा फोटो आहे खूप जुना, जेव्हा ते हळदीचा कार्यक्रम असते ना. आणि हे पण फोटो केव्हाचा आहे? पाय धुण्याचे केव्हाचा आहे हा फोटो? आणि विशेष म्हणजे सांगायचं आहे की 2-3 अल्बम बघितले आपण, तर त्यामध्ये पाय धुण्याचा कार्यक्रम प्रोग्राम माझाच जास्त आहे. म्हणजे जसं की विशालदाच्या लग्नात कमी होता, हा इकडे खूप पाय धुतला आहे. आणि त्यामुळेच मी घेतलेला आहे अल्बम बघण्यासाठी. मला छान वगैरे दिसते. हो. आणि बघा खूप सारे फोटो माझे 1 2 3 4. हे तर माझं स्पेशलच पेज तयार केलेलं आहे. म्हणजे सांगायचं आहे की 2-3 अल्बम बघितले आपण, तर त्यामध्ये पाय धुण्याचा कार्यक्रम प्रोग्राम माझाच जास्त आहे. म्हणजे जसं की विशालदाच्या लग्नात कमी होता, हा इकडे खूप पाय धुतला आहे. आणि त्यामुळेच मी घेतलेला आहे अल्बम बघण्यासाठी. मला छान वगैरे दिसते. हो. आणि बघा खूप सारे फोटो माझे 1 2 3 4. हे तर माझं स्पेशलच पेज तयार केलेलं आहे. हे कुठलं आहे? स्वीट मोमेंट आहे ना. आणि इकडे पण आहे खूप सारे फोटो माझे. असं आहे. आणि आता आपण डायरेक्ट लग्नातलं पाहणार आहे. आणखी याच्यामध्ये हे हा इकडे पण आहे. आणि हे बघा आणि इकडे आई हात काढणं. हा एक फोटो आहे. आईचा कुठे आहे बघा. आई पण होते त्यावेळेस 2020 मधला आहे. छान वाटत होती त्यावेळेस. कसं आहे बऱ्याच वेळा आई जी आहे लग्न लावायच्या टायमाला फोटो मध्ये आलेला नाही आहे, पण काही ठिकाणी आलेली आहे. हे आणि विशेष म्हणजे लग्न जे आहे ते लॉकडाऊन मध्ये झालेलं आहे. दादाचं लग्न कोविड मध्ये झालेलं होतं. माझे आणि आईचे फोटो बघितले असेल तुम्ही, पण आता त्यामध्येच एक फोटो राहिले होते राधिकाचे. पण हे फोटो कधीचे आहे तुझे? लहानपणी. हे दादाचा बर्थडे झाला. हे पण किती छोटी होती. कोणते आहे तू? अरे बाप. हे ओम. आणि खालचे ही सानू काकाची मुलगी. हे बघा मी पार्ट घेतलं होतं देवीच. अरे वा छानपैकी मस्त घेतलं. खूप फोटो माझे डान्सचे. ओम आहे कोण आहे? हे माझा मोठा भाऊ ओम आहे ना. आणि हे पोळ्याच्या दिवशी फर्स्ट टाइम काढलेला आहे. अरे बा ते खूप सारे जुने फोटो आहे. खूप सारे जुने आहे. आणखी डान्स घेतलेला आहे. अरे बरं फोटो झाले ना. आधी ते मेन फोटो कुठे आहे? एवढे त्यावेळेस तर मोबाईल मध्ये नसेलच काढलेले. त्यावेळेस मोबाईल मध्ये नसेलच काढलेले. नाही फोटो काढलेलेच नाही. आणि ही गाडी मला आठवते बहुतेक मी पाहिलं असेल. मोठी गाडी टाटा. त्यावेळेस मी पिंजरला असेल त्यावेळेस पाहिलं असेल ही गाडी. दिसत नाही ते व्यवस्थित. आता दिसली. हा खूप जुनी आठवण आहे आणि खूप जुने पाहिलेले. असं आहे. आणखी हे केव्हाचे? बरं याचे हे पण असेल ना, कॉफी असेल ना? हो कॉफी आहेत ना तिकडे आहेत. पण
तर ते आणायचे राहिलेलं आहे. राधिकाचं म्हणणं आहे की मी आणील किंवा मग ते तेच लहानपणीच हे आहे, बघा मी किती- आठवणीसाठी असते हे तिकडे. मी नाही का माझ्या आजी सोबत केली फोटो काढायला. हो, अरे बाबा किती मस्त दिसत आहे खरं. हा. म्हणजे फोटो शूटिंग साठी केले होते त्यावेळेस. हा. फोटो शूट केलेला आहे तो. पासपोर्ट काढायचा आहे त्यांना. आणि हे असं आहे. राधिकाचे जुने फोटो पाहिले असेल तुम्ही. हे मी नाही का 9वी मध्ये हे केलं, काय टीचर डे होता ना तेव्हाच. अभिचा बर्थडे होता. आणि असं बघा राधिकाचे आज आपण आम्ही बर्थडेच्या जुने दिवशी फोटो बघा शेअर काय करू सर्व. केलं. राखी बांधली होती. अरे वा, म्हणजे ते दिवसच होते. वेगळा दिवस, वेगळा मोमेंट. हे बघ हे छोटे. अरे वा. आणि माझा भाऊ मोठा भाऊ हो. गाडी नवीन घेतलेली. ते सहज फोटो काढतो मला, खरंच काढला तो स्टुडिओवाला. खूपच वेगळा आहे. अरे वा. आणखी हे गॅदरिंग होती का? हा हा डान्स करताना. बाप, खूप सारे फोटो आहेत शेअर केलेले. सहज फोटो काढला. बाप, खूप जुने फोटो आहे. आणि खरंच हे किती छोटे. जेव्हा लग्नाचा अल्बम वगैरे बघायचा असेल तर आम्ही दाखवणार आहे आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी झाल्याच्या नंतर, आणि फर्स्ट अॅनिव्हर्सरी ना आपली, त्याच्यानंतर अल्बम दाखवणार आहे. तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडेल का आमचा अल्बम बघायला. 1 वर्ष कंप्लीट होतं. हो, 1 वर्ष कंप्लीट होणार आहे. खरं तर आमचा अल्बम राहिलेला आहे आणखीन, पण खूप वेळा आम्ही रिक्वेस्ट केली की बा लवकर देऊन टाका आमचा अल्बम. ते का अल्बम मध्ये थोडंसं त्याचं मागं पुढे चालू आहे की बनवायला टाकला नाही, वेळ लागते आणखी. आणि त्याचं म्हणणं आहे की तुमचं एक पेनड्राईव्ह द्या, त्यामध्ये आम्ही जुना जे आहे डाटा वगैरे देणार आहे, त्याच्यामुळे तो उशीर होत आहे. चला मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. हा व्हिडिओ आपण आता इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.